मित्रांनो पहा, दिस इज हाऊ आर लेग लुक लाईक. इथून क्लिप आहे एक, तर क्लिप टाकली आहे. क्लिप तर काढता नाही येणार. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. तर हा फायनली आज आपल्या सर्जरीला 15 दिवस पूर्ण झाले. 30 तारखेला केली होती आणि आज आहे 15 तारीख. तर आता सध्या ड्रेसिंग चालू आहे, म्हणजे 3-4दा ड्रेसिंग तर हॉस्पिटलमध्ये जाऊन केली आणि आता 15 दिवस झाले. आता घरीच करायची आहे ड्रेसिंग. दाखवतो तुम्हाला, म्हणजे विचार आला का व्लॉगच शूट करावं. आता मी काढतोय, हळूहळूच काढतो, सगळं दाखवतो तुम्हाला शांततेत कसं काय झालं पायाचं ऑपरेशन आणि काय. म्हणजे आता बरं आहे, थोडं आता म्हणजे 40% चालू शकतो, हळूहळू चालू शकतो, पण लॉंग डिस्टन्स नाही चालू शकत. म्हणजे घरातल्या घरात इतकं एवढं चालू शकतो. आणि एवढे व्लॉग नव्हते आले, घरीच होतो मी, काहीच नाही करता येत होतं. आणि करून काय रोजची तेच लाईफ होती, बसायचं उठायचं. तर नाही इंटरेस्ट नसता आला तुम्हाला, म्हणून काही दाखवलं नाही. आज आता आपण प्रॉपर याची ड्रेसिंग करू. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन केलेली, पण आता 15 दिवस झाले, तर आता घरी करू शकतो आपण. तर आता करायचे आहे, मेडिसिन्स वगैरे सगळं चालू आहे. 1 महिन्याने वापस आपल्याला काढायला जायचे. त्यामध्ये रॉड आहे, रॉड पण बाहेरच आहे. दाखवतो मी, जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो, चांगला प्रयत्न करतो, म्हणजे चांगलंच दाखवतो तुम्हाला कसा रॉड गिड आहे आणि काय आहे, सरळ दाखवतो. दिसते याच्यातून मेन म्हणजे. फायनली मम्मी आली. आता पाल, मम्मी नव्हती सर्जरीच्या दिवशी तिथं पाहून घ्या. हा आपला पाय आणि समोरून असे 2 रॉड आहे आणि इथून क्लिप आहे एक. तर क्लिप टाकली आहे. क्लिप तर काढता नाही येणार, पण हे जे 2 रॉड आहे टाकलेले, हे आपल्याला काढावं लागेल 15 दिवसात. कसं वाटते पाहून? हा पाहून कसं वाटते? आता एवढं दुखून नाही राहिलं. हे ड्रेसिंग काढली आहे, आता वापस पूर्ण पाय डेटॉलने पुसायचा आहे. मागून पण पाहून घ्या, प्रॉपरली पुसायचा आहे आणि वापस मग त्याचं ड्रेसिंग करायचं आहे. तर हाँ ऐसा कुछ था. थोड़ी सिनेमैटिक्स भी दिखा देता हूँ, जितना शूट कर सकता हूँ उतना ही. मित्रांनो पहा, दिस इज हाऊ आर लेग लुक लाईक. म्हणजे पायातले रॉड पाहूनच बेकार वाटू राहिलं. तुम्ही तर पहा, वरून दाखवतो. अशी वाटते जसे की खिडेच ठोकले आहे. मला तर लय बेकार वाटू राहिलं. आता फटकन ड्रेसिंग करतो आणि बंद करून ठेवतो ते, कारण आता पाहिल्याने चाललं ते समथिंग खतरनाक झालं, बेकार झालं यार. काहीच नव्हतं लागलं मित्रांनो. बरेचसे लोक मला म्हणून राहिले, नाही तू फिरायला गेला असं कुठेतरी आणि तिथं उचापत करून आला आणि तुम्ही असं क्रिएट केली स्टोरी, ब्लॉग बनवून राहिले का बा पायरीवरून ठोस लागली आणि म्हणून झालं. तर ऍक्च्युअल मध्ये मी सांगतो तसंच झालं. जात होतो रूमवर, हॉस्टेलवर जात होतो मी, बाहेरून आलो आणि पहिल्याच पायरीवरून 3ऱ्या पायरीवर गलतीनं पाय पडला, दुसऱ्याच्या जागी 3ऱ्यावर पडला. तर ते पायाचे असे 5 बोटं राहते, 4 बोटं खाली गेले, हे बोट वरतच राहिलं असं. तर याच्यामुळे काय झालं, ते बोट असं आडवं झालं एकदम आणि जे हड्डी राहते तिथली बोन, त्याचे 2-3 पीसेसमध्ये तुकडे झाले. तर ते तुकडे झाले, तर ते आपण प्लास्टर लावून पण सरळ केलं असतं, पण ते बोट आडवं झालंय, दुसऱ्या बोटावर असं ओव्हरलॅप झालं होतं. त्यामुळे काय करायला लागलं, त्याच्यात रॉड टाकून क्लिप टाकून सर्जरी करायला लागली आणि खूप वेदनादायक आहे. सांगतो, कधीच आयुष्यात पहिल्या पायरीवरून 3ऱ्या पायरीवर नका छलांग मारू, बिकॉज सक्सेस जल्दी नहीं मिलता है, धीरे धीरे जाना पड़ता है सब पायरी पे चल के. पहिल्या पायरीवरून 2ऱ्या पायरीवर जायचं, जास्त मस्ती करायची नाही. चला पटापट ड्रेसिंग करून घेतो. आपली ड्रेसिंग झाली आहे, पाहू शकता. चांगली गेली ड्रेसिंग है ना, मस्त गेली. आणि पाय पाहिलाच तुम्ही, थोडासा मागून सुजला होता. नाव इट्स ओके. 15 दिवस झाले, नेक्स्ट 15 डेज अजून, म्हणजे हाड जुळलं पाहिजे यार आणि सरळ झालं पाहिजे. नेक्स्ट 15 दिवसात होपफुली झालं पाहिजे, कारण कॉलेज आहे, प्रॅक्टिकल एक्झाम्स आहेत. तर लवकर कॉलेजला पण जायचं आहे. बघू डॉक्टर काय ॲडवाईस करते. आता
15 दिवस झाले आणि 25 तारखेला जाऊ आपण डॉक्टरकडे, बघू एक्सरे वगैरे काढू, काय डिसिजन होते ते सांगूच. तसं तुम्ही कॉलेजचे ब्लॉग मिस करत असा नाही ना, वाटून तर राहिलं मला, कारण मी जे ब्लॉग टाकू राहिलो जुने त्याच्यावर व्ह्यूजच नाही, पण कॉलेजच्या ब्लॉग्सवर नक्की तुमचे व्ह्यूज येते. आता मी पण काही करू नाही शकत. अभी मेरे भी हात बंद नाही, पैर बंदे है मेरे भी, मैं भी कहीं नहीं जा सकता. तर असं काही आहे बा, लंगडा झालो आहे जरा, तर समजून घ्या तेवढं. तर आजचा ब्लॉग तर मस्तपणे सुरू केला. आता पाहू दिवसभर काय होते, दाखवतोच तुम्हाला रुटीन मी. तर मित्रांनो आपण ड्रेसिंग केली आणि आता पाय ठीक आहे. आता 2-3 तास झाले ड्रेसिंग करून, पाहून घ्या. अँड इट लुक्स लाईक दिस. बाजूचे बोटं पहा, पाणी नाही लावतायत म्हणून पाय असा झाला आहे. तर कोई ना, पाणी घेणे लावलं अजून 25 झाला तर आपदून जाईल. आता हा रोजचं रिच्युअल आहे, मी काहीतरी मिक्सरमध्ये करताय तेवढा आवाज तुम्ही अवॉइड करून टाका. पण हमारा रोज का रिचुअल, अभी हमें नहाना है तो किस हिसाब से नहाएंगे देखो. पहले सबसे पहले तो ये पन्नियाँ लगाएंगे अपन, पूरा पन्न्या लावू, पाय पूर्ण पॅक करू, जेणेकरून त्या पायापर्यंत, पायाच्या त्या जखमीपर्यंत एक थेंबर सुद्धा पाणी जाणार नाही. तर त्याच्यासाठी आता पटापट आपण जशी ड्रेसिंग केली तसे जे खटपट आहे, आंघोळ करताना पहिले 15-20 मिनिटाला बांधायलाच लागते. चला आता दाखवतोच तुम्हाला, तुम्ही हाय पाहून घ्या. सिक्युरिटी तर झाली आपली इथं, म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं बांधल्यानंतर पाणी खाली जाणार नाही. बट एक सिक्युरिटी से कुछ नहीं होता, 2 टायर ऑथेंटिफिकेशन चाहिए, तो अपन ऊपर भी बांधेंगे. अभी दाखवतोच तुम्हाला. आता रोजचं झालं ना, सवय प्रो बन गया. प्रो कैची भेटली नाही म्हणून चाकू आणला, कट, ये कट गया. अभी पीछे से अपन बराबर बंद करेंगे. आता वरूनही पॅक झालं, पाहून घ्या, दिसून राहिलं नाही तुला, पण इथं पण धागा बांधू आपण, म्हणजे टाइट करू, जेणेकरून ऊपर से जो पानी आएगा वो नीचे नहीं जाएगा. फाइनली अपना पैर ढक चुका है. पहला प्रोटेक्शन मतलब यहाँ पे टाइट कर लिया, इथून असं पाणी खाली गेलं तरी इथं अडणार, आणि दुसरं पायावरचं पाणी आलं तर इथं अडणार. 1 प्रोटेक्शन 2 प्रोटेक्शन, म्हणजे आपला पाय सेफ राहील एकदम. ऐसा कुछ होता है भाई. सर्जरी केल्यानंतर बरेचसे प्रिकॉशन, बराचसा टाइमपास होते, आणि जे साधी गोष्ट राहते ते एकदम कॉम्प्लिकेटेड होऊन जाते. आंघोळ करणं एवढी साधी गोष्ट होती, ये बहुत कॉम्प्लिकेटेड हो गया. 1 घंटा लगता है मुझे अभी, 1 घंटा. क्या करता हूँ मैं नहीं पता. चला करून घ्या आंघोळ, फ्रेश वगैरे होऊन जाऊ मस्त. चला.